हाय गाईज मित्रांनो, सर्वात प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. माझा ब्लॉगचा डे 1. तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही शेवटला नक्की सांगा आणि कमेंट पण करा. तर हाय गाईज, आता हे आमचं घर आहे, बघू शकता तुम्ही. हे घर आहे, त्या साईडचं पण आमचं घर आहे. इथं कॅमेरा लावलेला आहे, कारण की हल्ली का म्हणजे आत्ताच्या घरात चोर खूप सुटलेले राहते आणि आम्हाला लक्ष द्यायला कॅमेरा पाहिजेलच. आणि हे बघा, ही आमची शेती आहे पुढची, आणि ही जी शेती आहे ना, ही आमची आहे. हे बघा, इथे हे बाबा काम करताय आणि बा इथं आमचा चिकू खेळतोय. चिकू त्याच्या भावासंग खेळतोय, त्याचे पप्पा पण उभे. आणि बघा, ही शेती आमची सगळी इकडून इकडून एवढी इथपर्यंत, आणि काही तिकडं मोरीच्या वावरामध्ये सुद्धा आहे. तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की बघा, म्हणजे आता आम्ही सध्या सगळीकडे तुम्हाला आता कांदे दिसत असतील, तुम्हाला मी एकदा दाखवून देतो. आहे बा, सगळीकडे तुम्हाला कांदे दिसत आहे, तिकडं कोथिंबीर दिसते, इकडं मका दिसते. तर असं आहे की इथं शेतीतले लोक जास्त कामं करतात आणि सगळ्यात जास्त इथं शेतीमध्येच फोकस राहतो. तर आसपास म्हणजे असं काही नाही की इथं डायरेक्ट असं जवळ पण घर आहे, जास्त लांब लांब पण नाही. बा, इथं एक घर आहे, तिथं एक घर आहे, तिथं समोर एक घर आहे, इथं एक घर आहे, इथं एक घर आहे, तिथं एक घर आहे, आणि खूप घर आहे. असं डिपेंडली तुम्हाला सांगतो की असं इथं भीतीचं काहीच टेन्शन नाही, कारण की इथं लाईट पण खूप आहे. प्रत्येक घराला मोठ्या मोठ्या लाईट आहे, तुम्ही बघू शकता. बॅक साईडला पण लाईट राहतो, फ्रंट साईडला पण लाईट राहतो. आणि इथं आम्ही म्हणजे असं मोकळं वातावरण राहतं आणि इथं आम्हाला खूप फ्रेश पण वाटतं. आणि तुम्हाला कधी यायचं असेल, तुम्ही एक दिवस म्हणजे 2 किंवा 3 दिवस, तुम्ही एक दिवस, तुम्हाला पहिले 3-4 दिवस तुम्ही खेड्यावर आलो तुम्हाला जास्त करमणार नाही. पण तुम्ही कधी राहिले तर तुम्हाला असं करमलं तर तुम्ही बघू शकता की असं जसं हे राहतं की आपल्याला नंतर नंतर करमायला लागतं आणि आपण आपल्याला मजा येते, आपण खूप मजा राहतं, आपल्याला फ्रेश वाटतं. सकाळी लवकर उठणे, सकाळी आपल्याला हरिण दिसतं, इथं मोर दिसतो. आणि समोर बघा देवाचं मंदिरसुद्धा मी तुम्हाला झूम करून दाखवतो. आम्हाला सकाळी सकाळी बघा दर्शन होऊन जाते. आणि आणि तिथं आमची एक आपलं हे जे शिबी लावलेली आहे बघू शकता. तेव्हा ती ती एक आहे आणि आमच्याकडं आहे ही एक आहे. हे एक आहे बघा, दोन्ही सेम आहे. इथं आमचं शेड आहे. हे बाय, आमच्या 3 गाई आहेत, तिथं पण गाई आता झाडामुळे तुम्हाला दिसणार नाही. एक पेरूचं झाड आहे, एक चिक्कूचं झाड आहे, एक लिंबांचं झाड आहे आणि एक सीताफळाचं झाड आहे. वरती टाकी दान भगवा झेंडा लावलेला आहे. तुम्हाला सांगतो की शेती करणं अवघड असतं, पण मग त्याच्यात म्हणजे औषधं पण समजले पाहिजे. जसे की आपल्याला मकासाठी कोणतं औषध लागेल, जसं की कांद्यासाठी कोणतं औषध लागेल, मेथीच्या भाजीसाठी कोणतं औषध लागेल, किंवा कोथिंबीरसाठी कोणतं औषध लागेल, याच्या प्रकारे आपल्याला शेती करता येते. बाकी त्यात काही म्हणजे एवढं अवघड पण नसतं. आणि येत्या काळामध्ये अजून 10-5 वर्षांनी ज्याच्याकडे 2 एकर शेती ना, तो श्रीमंत मानला जातो. जसं तसं ज्याच्याकडं 60 एकर शेती राहील हल्लीच्या काय म्हणजे आता पुढं जाऊन 10-15 वर्षांनी सर्वात श्रीमंत माणूस असू शकतो, असं आमच्या शाळेतल्या आम्हाला सरांनी सांगितलं आहे. कारण की पुढचा काळ तो टेक्नॉलॉजीचा असतो, नॉलेजचा असतो. कारण की अजून 10-15 वर्षांनी जे आता आपण फळे पाहतो, जे आपल्याला काय पहिला आता खडून लिहितो, तर पुढं 10-15 वर्षांनी जाऊन आपल्याला स्मार्ट टी व्ही येणार आहे प्रत्येक वर्गामध्ये, त्याच्यावर राहणार आहे. त्याच्यावर आपल्याला नॉलेज समजतं. त्याच्यामुळं म्हणजे पुढं जाऊन 15-1 वर्षांनी ज्याच्याकडे 2-1 एकर शेती असेल, तोच म्हणजे असा श्रीमंत वगैरे पैसा राहतो. कारण की पुढे जाऊन शेतीचे भाव पण खूप वाढणार आहे आणि भाव पण खूप येतो प्रत्येक मकाला, कांद्यांना, कोथिंबीरला, मेथीच्या भाजीला, मुंगला, खूप असे आपण त्याला लावू शकतो. आणि मका बघा, इथं खूप जणांनी लावलेली आहे, बघू शकता तुम्ही. तिकडं मका आहे, इकडं आमची मका आहे, डबा डबा तिकडं मका आहे. आणि तुम्हाला सांगतोय बा, इकडं मका आहे. ती सगळीकडे मक्काच मका, कारण की आत्ता जो सीझन चालू आहे, जो ट्रेंड चालू आहे, जो सध्या मक्याचा चालू आहे. आणि इथून 3 किलोमीटरवर माझी शाळा आहे आणि मी 10वीला आहे. आणि हा माझा ब्लॉगचा डे 1 आहे. आणि मी तुम्हाला सांगतो म्हणजे माझा पहिला दिवस आहे. माझा थोडा ब्लॉग तुम्हाला असा थोडा हे वाटेल, पण मी प्रयत्न करतो आहे. ज्यांना कोणाला ब्लॉग आवडला असेल त्यांनी शेवटी नक्की कमेंट करून सांगा. आणि काही बदल असेल किंवा काही माझ्याकडून बोलण्यात चुकी झाली असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा, की त्याच्यामुळे माझे म्हणजे रिस्पॉन्स वाढेल आणि मी करू शकतो पुढे जाऊन. धन्यवाद आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगला.